दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक लहान मुलगा प्रत्येक दुकानात जाऊन विचारत होता की देव आहे का, देव मिळेल का मला. आणि प्रत्येक दुकानातून त्याला नकार येत होता. काही जण त्याला उत्तरही देत नव्हते, काही जण सांगायचे त्याला बाहेर घालून द्यायचे. आणि असं करत असताना तो एका खूप मोठ्या दुकानासमोर उभा राहिला. त्या दुकानाचा मालक बाहेर उभा होता आणि त्याला विचारलं की मला तुमच्या दुकानामध्ये देव मिळेल का. आणि त्या दुकानदाराने त्याच्याकडे बघितलं, त्या लहान मुलाकडे, आणि सांगितलं हो. आणि मग तो दुकानदार त्याला आतमध्ये घेऊन गेला. त्या दुकानदाराने त्याला विचारलं की तुझ्याकडे किती पैसे आहेत. आणि त्या मुलाने त्या हाताच्या मूठ आहे ती उघडली, त्याच्यामध्ये 1 रुपया होता. आणि त्या मुलाने सांगितलं माझ्याकडे 1 रुपया आहे, तुमच्याकडे देव मिळेल का मला. तो दुकानदार बोलला हो, मी तुला देव देईन, परंतु कशासाठी तुला देव पाहिजे आहे मला सांगशील का. आणि मग त्यांनी सांगितलं की माझी आई दवाखान्यामध्ये आजारी आहे, तिचं ऑपरेशन होणार आहे. आणि ज्यावेळेस डॉक्टरांना विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता जे काही करायचं ते देव करू शकतो. आणि म्हणून मी देवाला शोधायला निघालो आहे, कारण आम्ही गरीब आहोत आणि माझे वडील नाही आहेत. आणि त्या दुकानदाराने त्याच्याकडून तो 1 रुपया घेतला आणि त्याला एक छोटंसं बायबल दिलं. आणि त्या बायबल दिल्यानंतर त्याला सांगितलं की ह्याच्यामध्ये देव आहे, तू हात ठेव आणि प्रार्थना कर, देवाकडे माग, तुला जे पाहिजे तो ते देईल. दुसऱ्या दिवशी त्या बाईला ऑपरेशन टेबलवर डॉक्टरांनी घेतलं. तिचं ऑपरेशन झालं, ती सक्सेसफुल झालं, यशस्वी झालं, ती बरी झाली. आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या हातामध्ये एक बिल ठेवलं. आणि त्या बिलाचा आकडा बघून ती बाई खूप घाबरली. तिने विचार केला की मी एवढे पैसे कुठून आणू आता. परंतु डॉक्टर बोलले की काळजी करू नका, कारण हे बिल एका मोठ्या दुकानदाराने तुमचं भरलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा ह्या लहान मुलासारखा विश्वास आमच्याकडे हवा आहे. तेवढ्याच विश्वासाने देवाचा तुम्ही शोध घ्या, तो सापडेल. तेवढ्याच विश्वासाने त्याच्याकडे मागा, तो तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही. आजचं देवाचं वचन हे आहे मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि 14वा वचन. मॅथ्यू चॅप्टर 19 and verse 14. येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.